हॅलो मिस्टर पाटील. हां, मी नेहा कामत बोलतेय. तुमचं घर तुम्हाला रेंटवर द्यायचं आहे ना? ॲड्रेस वेबसाईटवर आहे तोच आहे ना? मी आज येऊ शकते का बघायला? ओके, थँक्यू. हॅलो मिस्टर देसाई, मी नेहा कामत बोलतेय. तुमचं घर तुम्हाला रेंटवर द्यायचं आहे ना? ते मी बघायला येऊ शकते आज? नाही, मी त्या एरियातच येणार आहे म्हणून सांगितलं. हो, मी ऑफिस सुटल्यावर येईल काय. थँक्यू. नेहा, तू मगापासून घरासाठी कितीतरी लोकांना फोन केलेस, म्हणजे एवढं टेन्शन कशाला घेतेस? टेन्शन तर येणारच ना. मी आता जिथे राहते तिथे सगळं सेट आहे रे. पंडू काका काकू परीचं लक्ष ठेवतात म्हणून मला टेन्शन नसतं परीचं. पण आता दुसरीकडे राहायला जायचं म्हटल्यावर एरिया कसा आहे, सिक्युरिटी, शेजार पाजार, वर मार्केट जवळ आहे की नाही, स्टेशन जवळ आहे की नाही, हे सगळं पण बघावं लागणार ना. टेन्शन तर येणारच. नाही नाही, पण तू टेन्शन घेतेस कशाला? ते परांजपे वकील म्हणालेत ना सगळं ओके होईल म्हणून. हो, ते म्हणालेत, पण तरी एक ऑप्शन पाहायला काय हरकत आहे. समीर, नेहाच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काय होतं? विचार ना घारतोंडेंना. घारतोंडे हो सर, ओके सर. सरांनी बोलवले का? अगं नाही नाही, त्यांना मगाशी एक फाईल हवी होती, ती दिली मी, पण त्यांना लक्षात नाही राहत ना. अच्छा, चल मी निघते. कोण येतंय तुझ्याबरोबर? म्हणजे शेफाली किंवा अजून कोणी येतंय? नाही. तू एकटीच जाणार आहेस? हो का? एकटी जाऊन घर बघणार? हो. चल मी येतो. कशाला? नाही नाही, म्हणजे खरं तर मलाच तुझी मदत हवी आहे. मी पण अगं नवीन घर बघतोय. जुनं घर आहे ना, तिकडे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. ते घर मालक रेंट पण वाढवून मागतायत. सो मला चेंज करायला हवं. सो खरं तर तूच माझी मदत कर. त्या निमित्ताने मी बघून घेईन. दॅट इज ओनली इफ यू ओके. नाही नाही, चल. ओके. रिक्षा, 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 रे रिक्षा, 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 हो या. ओके, एकेकाचा लक असतं रे. चला दादा, आणि जरा सावकाश जाऊ द्या. परत तुम्हीच काय? अरे तुम्ही? हो दादा, तुम्ही? एकदम बेस्ट झालं की. त्यात काय बेस्ट झालं? ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही सावकाश चालवा, फास्ट नको. बघा ताई कसं बोलतेत बघा. यश, तू शांत हो. दादा हो, चालवा तुम्ही फास्ट. तू काय सांगतेस नेहा त्यांना? फास्ट काय चालवा? ओ सावकाश चालवा. अहो मॅडम, काय टेन्शन घेऊ नका. माझ्या दिमागा नाही ना, मी बरोबर गाडी चालवतो. मॅडम एक विचारू का? हा विचारा. हे कुठे भेटले तुम्हाला? हेलिकॉप्टर मध्ये. अहो काय मॅडम, गरीबात चेष्टा करायला लागलाय जावे. अहो खरं सांगतेय, हेलिकॉप्टर मध्ये भेटले. स्वतःच आहे का? हो. म्हणजे आमच्या सरांचे. मी म्हणतो माणसानं स्वतःच्या गाडीत बसावं.
गाडी नाहीये, हेलिकॉप्टर आहे. अहो, तेच ते पण ते दुसऱ्याच. आपलं कसं आहे, हे बघा आपली स्वतःची रिक्षा आहे. हा, मनात आलं काढली, नाही आलं केली बंद. आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं दुसऱ्याच. हा, हे बघा आपला रस्ता आहे, आपलं घरदार आहे, आपली गाडी आहे. कसं पाश्चात्यासारखं राहावं माणसानं, मग राहावं माणसानं. आपलं पाहिजे सगळं स्वतःच. दुसऱ्याच्या गाडीत बसून काय फायदा? हा, सांगायचं दुसऱ्याचं आणि म्हणायचं आपलं. काय फायदा त्याचा? हा, आपण असलं पाहिजे, स्वतःच असलं पाहिजे, हक्काचं. ओके, सगळं ठीक आहे, तुम्ही फक्त सावकाश चालवा बस. हा, बस इथे थांबवा. थँक्यू देवा. वन पीस. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कारतोंडे यांची सुट्टी आहे का? कारतोंडे, आपण स्टाफला फुकटचा पगार देतोय का? काय बोलणार मॅडम, सर ऑफिसला यायला लागले तेव्हापासून काही चालतच नाही माझं आता. तुमचं चालत नसेल, माझं चालतं. मी बोलते तुमच्या सरांशी. गेट बॅक टू युअर वर्क. थँक्यू मॅम. काय मग कसं काय वाटलं घर? खूपच छान आहे. इथे राहणार कोण? आपणच? हो हो. बर, आम्ही आता या जागेतनं दुसरीकडे शिफ्ट होतोय, त्यामुळे हे घर आम्ही भाड्याने देतोय. भाडं महिन्याला 20,000. एकत्र 12 महिन्याचं दिलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग डिपॉझिट 1,00,000 रुपये आणि महिन्याला भाडं दिलं तरी चालेल. अरे बापरे, एवढं भाडं मला नाही परवडणार. तुम्हाला जमेल तसं अग्रीमेंट करून टाकूया. मी कळवते तुम्हाला. बर. मस्त ना. फक्त 20,000. फक्त 20,000? 20,000? ओ हा, 20,000. काही काही ना मनाला येईल ते बोलतात. 20,000 काय, मलाही लक्षात नाही आलं. नाही परवडणार. दुसरं बघूया. हो, व्हॉट अ सरप्राईज. सीमा काकू, व्हॉट अ सरप्राईज. आज तुम्ही ऑफिसला? समीर, मी किती वेळा सांगितलं तुला, डोंट कॉल मी काकू, कॉल मी सिमी. ओके ओके सिमी. यश कुठे आहे? यश एका मीटिंग साठी बाहेर गेलाय. येईल थोड्या वेळात. पण आज तुम्ही ऑफिसला अचानक सहजच ना? ऑफकोर्स. ओके. म्हटलं बरेच दिवस झाले ऑफिसमध्ये आले नाहीये, जाऊन येऊया. ग्रेट. मग प्लीज हॅव अ सीट. काही चहा कॉफी घेणार सांगू? नो थँक्स. समीर, हे आपले घरतोंडे आहेत ना? हो. त्यांना 1 करोडची ऍडव्हान्स सॅलरी हवी आहे. त्यांना खरंच खूप गरज आहे त्याची. आणि तुला तर माहितीच आहे, आपले एम्प्लॉईज हे आपले फॅमिली मेंबर्स असतात, राईट? आणि त्यांना आपण मदत केलीच पाहिजे, करेक्ट? ओके काकू. सिमी, पण मला वाटतं एकदा घरतोंड्यांच्या बाबतीत यश आणि घरतोंडे, तुमचं काम झालं. थँक्यू मॅम. मेन्शन नॉट. ओके देन, मी जरा आपल्या इतर एम्प्लॉईज, आय एम सॉरी, आपल्या इतर फॅमिली मेंबर्सना भेटून येते. आलेच मी. घरतोंडे, आलो 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 मॅडम. मॅडम, A1 घर आहे हे. हे असं घर तुम्हाला या अख्ख्या एरियात शोधून पण सापडणार नाही.
सर तुम्हाला पण आवडलं ना हे घर? हो, छानच आहे. छान काय, खालीच पार्क आहे, पूल सुद्धा जवळ आहे. मी सांगतो तुमच्या मुलीला इकडे खूप आवडेल. आणि खरं म्हटलं की तुमच्यासारख्या कपलसाठी एकदम बेस्ट घर आहे. अहो हे माझे हस्बंड नाहीये. नाही आहेत? मग हे मला वाटलं की मॅडम ते कसं आहे ना की ओनरला फक्त फॅमिलीलाच रेंटवर द्यायचं आहे हे घर. हो पण मी आणि माझी मुलगी हीच आमची फॅमिली आहे. नाही तरी पण ओनर तयार नाही होणार. काय ना त्यांना असं वाटतं की बाई एकटी असली की नाही मॅडम सॉरी नाही जमणार. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, इकडे या, या इकडे. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे ठीक आहोत मॅम. तुम्ही कसे आहात? मजेत? काम करताना काही प्रॉब्लेम नसेलच ना तुम्हाला? अजिबात नाही मॅम, उलट सर आमची खूप काळजी घेतात. ग्रेट. तरी काही प्रॉब्लेम आला तर आपण नक्कीच सॉल्व्ह करूया. ओके ओके मॅम. ओके, गो 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 बॅक टू युअर वर्क. थँक्यू. करा करा काम करा. एक्सक्यूज मी, व्हॉट इज द हाय, हाऊ आर यू? मी मस्त. एक मिनिट मॅम. प्लीज, हे काय चाललंय? गरज नाहीये याची. गरज आहे मॅम. तुम्ही माझ्या मॅम आहात ना, मग गरज कशी नाही. मॅम मी तुमच्यासाठी काही आणू? म्हणजे टी, कॉफी, स्नॅक्स, समोसा? नो थँक्स. मॅम घ्या ना काहीतरी, प्लीज काहीतरी घ्या ना. मी ना स्पेशल दुधाचा चहा करते, लिंबू टाकून. काम नाही का तुला? मूव, गो बॅक टू युअर वर्क. मूव. येस मॅम. नोकरी करतेस का? हो. हो ग बाई, हल्ली ना घर चालवायचं तर नवरा बायको दोघांनी नोकरी करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही दोघे कमवता म्हणजे तुम्हाला सहज सोपं होईल ना घराचं भाडं द्यायला. काकू तुमचा गैरसमज होतोय. हे माझे मिस्टर नाहीये. मिस्टर नाहीत? अगो मग कोण आहे हा? हे माझे फ्रेंड आहेत. फ्रेंड म्हणजे मित्र? अगो मग नवरा कुठे तुझा? घर बघायला मित्राला घेऊन आलीस तू? काय ग? अहो पण त्याने काय फरक पडतोय? म्हणजे भाडा तर देणार आहे ना ती. त्यांनी फरक पडतो. आमच्या सोसायटीत नाही बाई चालत असं. आणि माझं काय नाही बाई, पण सोसायटीतल्या कोणाकोणाचं तोंड धरणार आहात तुम्ही? शिवाय सोसायटीच्या परवानगी शिवाय अग्रीमेंट तरी होईल का? नाही पण मी काय म्हणतो, इट्स ओके काकू. असल्या लोकांना घर देऊन आमचंच नाव खराब व्हायचं सोसायटीमध्ये. त्याच्यापेक्षा गेले ते बरे. नमस्कार, मी नेहा कामत. मी फोन केला होता तुम्हाला. या, हे तुमचे मिस्टर का? हो मी ह्यांचा नवरा.
अरे वा, चांगलंय. फॅमिली आहे म्हणजे काही टेन्शन नाही. नाहीतर खूप त्रासदायक असतं हो. हा बघा, हा हॉल अगदी हवेशीर आहे. हे बघा, ही बाल्कनी. अरे वा. हो, याआधी अशीच मुलींना जागा भाड्याने दिली तर त्या मुलींची एवढी लफडी सांगतो तुम्हाला. हो, फॅमिली सांगून मित्रमैत्रीण एकत्र राहिले. ते जाऊ दे, या तुम्हाला किचन दाखवतो. हे बघा, हे किचन. या, हे बघा, नळाला 24 तास पाणी आहे. हा? आणि ही पूर्व दिशा. या दिशेला ही खिडकी म्हणजे मुबलक सूर्यप्रकाश. हा? या इथे या. ही बघा, ही बेडरूम, अटॅच टॉयलेट आणि बाल्कनी आहे की नाही मस्त हवेशीर. तुम्हाला सांगतो, आजूबाजूला राहणारी लोक सुद्धा चांगली आहेत. अच्छा. 15,000 भाडे. आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो. मग आवडलं ना घर? हो, छानच आहे. आम्ही जरा बोलून मग कळवू तुम्हाला, चालेल? हो, चालेल. तू वेडायस की काय? काय म्हणालास? म्हणे मी तुझा नवरा आहे. आय एम सॉरी नेहा, आय डिडंट मीन इट. मी फक्त वेळ मारून येण्यासाठी बोललो तिकडे. ते सगळे कसे बघत होते तुझ्याकडे, काही प्रश्न विचारत होते. सो आय. म्हणून काही खोटं बोलायचं? आणि आज वेळ मारून नेलीस, पुढे काय करणार आहेस? आणि समजा इथेच राहायची वेळ आली तर? मग काय तू आमच्या घरी आता राहिला? पण आय एम सॉरी. हा, हॅलो परांजपे. नेहा जी, हा बोला. कशा आहात? हा ठीक आहे मी. बरं, ते तुम्ही घर बघायला सुरुवात केली का? नाही म्हणजे आपलं बोलणं झालं होतं. हा तेच, मी आता ठाण्यात घोडबंदर रोडवरच घर बघतीये. ओ, म्हणजे तुम्ही याच एरियात आहात? हो. बघा, काय वेळेवर फोन केला मी. माझा या एरियामध्ये एक फ्लॅट आहे जो भाड्याने द्यायचा आहे. बघा, मग वेळ असेल तर तोही बघून घ्या. ठीक आहे. मला पत्ता मेसेज करता का? ऑफकोर्स, लगेच पाठवतो. मी आहे इथेच, या तुम्ही. हो, मी येते अर्ध्या तासात. हो हो. हे बघ, तू असं काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी म्हणून परीला पण प्रॉमिस करत असतोस. प्लीज असं नको करूस. ती लहान आहे असून तिला एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात राहते. उगाच तुझ्या अशा वागण्याने घोळ होऊ शकतात.